सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरले अवतार जगदोद्धारा लागी धरले अवतार निर्विला बड़ीवार सिद्धायिता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची निराशरणागत मनवी आपला निराशरणागत मनवी आपला संती निर्विला घेऊन याती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची पांडुरंगा कदूपतमाना पांडुरंगा कदूपतमाना दुसरी चरणा समाजिया दुसरे चरण संपूर्ण तत्वबोधीती नमस्कार होनी आता ओ नमो तारेश्वरा ओ नमो तारेश्वरा ओ नमो तारेश्वरा ओ नमो तारेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची विठ्ठला विठ्ठला संत सम्राट जगदवंत संत शिरोमणी तुकोबाराया यांचे लाडके शिष्य निळोबाराया यांचा 4 कडव्याचा उत्कृष्ट असा हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला। बऱ्याच लोकांना आक्षेप झाला असेल आज तर शेवटचं जागराचं कीर्तन मागणी पर अभंग असावा, महाराजनं अभंग कसा बदलला, महाराज कव्हरेजच्या बाहेर तर नाही, बरोबर आहे ना? अलीकडे बऱ्याच लोकांचे कव्हरेज सुटायला लागले, मी कव्हरेज मध्येच आहे। माझ्या प्रस्तावनेनंतर तुम्हाला कळायला येईल का बरं हा अभंग निवडला। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, या ठिकाणी नमन केलं आहे। वेदांत शास्त्राच्या दृष्टीने नमनाकडे जर वळायला लागलो
मला सांगताना अडचण होईल नाही, तुम्हाला ऐकताना झोप होईल. आपण तिकडे न वळताना आपल्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने पुढे जाणार आहोत, कारण वेळ कमी आणि सोंग जास्त. या अभंगात निळूबारायांनी शरणागती दिली, नमन केलं ज्ञानेश्वराला. अर्ध्या कडव्यामध्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा 2 वेळा शब्द वापरले. पण पुढे अर्ध्या कडव्यामध्ये निवृत्ती उदारा सोपान देवा, उदार निवृत्तीला आता तुम्हाला शरणागती. दोघा भावांना एका कडव्यात शरणागती दिली. किती भावांना? 2 भावांना. पण ध्रुवपदामध्ये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची एकटी करता स्वतंत्र एक कडवं. याचा अर्थ काहीतरी निश्चित वेगळा आहे, पुढे मी स्पष्ट करतो. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा. जगाच्या उद्धाराकरता आपण अवतार धारण केला आणि सिद्ध अवस्थेचा गौरव केला. आणि या तुमच्या पुरुषार्थाकडे बघितल्यानंतर मी तुम्हाला शरणागती देतो असं निळूबाराय बोलायला लागले. असल्या आशयाचा असल्या अर्थाचा हा अभंग, याचा अधिक विस्तार करू. विठ्ठला विठ्ठला सप्ताहाचा शेवटचा दिवस जरी असला तरी हे प्रस्तुत देवर्ष आहे. माऊली ज्ञानदेवाच्या, निवृत्तीनाथाच्या, सोपानकाकाच्या आणि आदिशक्ती मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्यानंतर 725 वर्ष पूर्ण झाले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा. आपण या ठिकाणी त्याची उद्घोषणा करू शकलो नाही, कारण अनेक अडचणी होत्या. काहींनी सोहळे आयोजित करून थांबवले, काहींचे सोहळे चालू आहे, काही लपून चोरून चालू आहे ना. आता शिवरात्रीने आपल्याला पूर्णता मुभा दिली, आता कुठलीही भीती ठेवायचं कारण हा बस, काही काळजी नाही करायची. 725 वर्ष पूर्ण झाली ज्ञानदेवाला समाधीत बसून. 2 महिन्यांनी सोपान काका समाधीत बसले, 2 महिन्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई आणि 2 महिन्यांनी निवृत्तीनाथ. या जगातून सगळ्यांनी पडदा केला आणि शिवस्वरूपाला प्राप्त होत संजीवन समाधी स्वीकारली. त्याला 725 वर्ष पूर्ण होऊन हे 26वे वर्ष आरंभ आहे. आणि या अनुषंगाने तुम्हाला त्याचा पार्श्वभूमीचा भाग आणि ऐतिहासिक भूमिका स्पष्ट करण्याकरता मी हा अभंग सेवेला निवडला. विठ्ठला परम भाग्यशाली आहोत आपण. ब्रह्मांड नाईक पांडुरंग, रुक्मिणी माता, शांती ब्रह्मनाथ, जगद्गुरु तुकोबाराया आणि प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानदेव, गरुडजी, हनुमानजी, कश्यप भगवान या सर्वांना विराजमान केल्यानंतर हे 3रं वर्ष आहे. बरोबर आहे? 3रं वर्ष. आणि या 3ऱ्या वर्षाला आज भगवंताची कृपा झाली आणि दौलतराव पाटलांच्या वर त्यांचा काय अनुग्रह झालेला असेल, काहीतरी अनुग्रह झाला आणि आपली रुक्मिणी माते सहित पांडुरंग परमात्मा आज सोन्याच्या दागिन्याने नटला. विठ्ठला विठ्ठला. दौलतराव पाटील आणि आमच्या ताईंचं काय नाव बरं? तुम्ही सांगितलं असतं आमच्या ताईच्या हातच्या भाकरी खायचं काही नाही. नाव घ्यायचं कोणती? नाव घ्यायचं काही अर्थ नाही का? गिरजाबाई भक्ते आणि आदरणीय दौलतराव पाटील यांच्याकरता अभिनंदन म्हणून जोरदार टाळी सर्वांनी वाजवावी. आज त्यांच्याकडून भगवंताला सोन्याचे दागिने आलेले आहेत. भगवंत निश्चित रूपाने कोणाला तरी सद्बुद्धी देतो. एक दिवस आम्ही बराच वेळ बसलो होतो, 2 तास 3 तास बसलो असतो. देवीला आपला कलेचा कीर्तन सोहळा आटोपल्यानंतर बर्दीजीच्या घरचा बरंच त्यांनी मनोदय आपलं व्यक्त केलं. अजूनही काही त्यांच्या संकल्पना आहेत, भगवंतांनी त्या लवकर लवकर साकार कराव्या आणि साकार झालेला भगवंत आपल्याला दर्शनाला मिळावा
ही अपेक्षा करतो आणि गोष्ट गुप्तच ठेवतो. विठाला 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 आनंद आहे. लोक किती आहेत ऐकायला याचं काही घेणं देणं नाही, पण उत्तम ध्वनी प्रक्षेपण, उत्तम अशी सगळी गुणीजन मंडळी, मृदंग सम्राट पवन महाराज मृदंगावर, गायन सम्राट किशोर महाराज गायना करता, आणि प्रत्यक्ष जरी लता दिदी चालले गेले असं जाऊ नये, पण आता कोणाला धरता येते करा जेव्हा. पण लता दिदी गेल्यानंतर गायनाची आपली कीर्तनाची बाजू मजबूत अशी धरून ठेवण्याकरता गायन सम्राट हरिभक्ती परायण अमित महाराज करट भाजने, लेकरू तसं लाजळूच आहे, आणि 1512 श्रावण महाराज, पिंटू महाराज इकडे आदरणीय दिगंबर भाऊ मीडियावरती आहेतच. कदाचित आज आमचे विश्राम काकाजी राहिले असते, त्यांना खूप आनंद झाला असता, दादाराव पाटलांना आनंद झाला असता. पण प्रकृतीचा नियम आहे, आलेल्या माणसाला जगाचा निरोपच घ्यावा लागतो. कदाचित या अनुषंगाने जगाचा निरोप घेण्याची त्यांना पाळी आली. सगळी मंडळी चंद्रास्य महाराजांच्या मार्गदर्शनात, पिंटू दादाच्या मार्गदर्शनात या ठिकाणी एकत्रित झालेली. आमचा सूरजही या ठिकाणी आहे. मुळातच बिचवा बघूचा आमचा सूरज वानखेडे याच गावचं व्यक्तिमत्व, पण वडील जगात निघून गेल्यानंतर छत्र जाया कोणाची तरी असावी म्हणून आमच्या देवी गावचा आश्रय घेत त्या ठिकाणी आहे. पण पायदळची वारी करतो, या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांमध्ये खेळतो. आपल्याकरता एक आदर्श आहे सूरजचा, आणि सूर्यकांती मागाय दशरथ दादा उत्तम गायक आपल्या पाठीमागा आहे. आदरणीय बापूंचं नाव, हा आदरणीय प्रशांत गुरुजी, जरी दादाराव पाटील नसले तरी त्यांच्या जागेवरती प्रशांत बापूंनी उत्तम भूमिका स्वीकारली. धन्यवाद. हा दुर्गेश दादा सांडेल, तुम्हाला धन्यवाद. हा आदरणीय देवांशू बापू, तुम्हाला धन्यवाद. हा जगदीश बापू बघते, तुम्हालाही धन्यवाद. सगळी उत्तम मंडळी आहे. पुढे उत्तम श्रोते आहेत, दोन्ही गजाननराव पाटील आहेत. कोणत्या नाव ओळखले जाते एकाला दुसऱ्याला? पत्रिका पाठवायची असं आहे का? घोटाळाच होईल का नाही आता? पोस्टमॅन कसं करा? गजाननराव पाटील बघते असं लिहून जर पाठवलं आणि त्याच्यात पुढं मग काही नसलं तर कसं पत्र कुठं द्या? अच्छा, एक माता माईच्या शेजारचं आणि एक खारीवाली नाही का? दोन्ही डायरेक्ट माता खारीवाली नाही का? डायरेक्ट माता. वा, काय सुंदर योग आहे गड्या. दोन्ही खारीवाली पाटील आणि गजाननराव पाटील दोघांना धन्यवाद. आणि आजची पंगत देणारे आदरणीय हरिभक्ती परायण गंगाधरजी धोंडे, त्यांना धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा गंगाधरजी करता. अरे विहिरी खोदता खोदता गरीब अवस्थेतून संघर्ष करून येथपर्यंत आणलं, आणि त्यांच्या घरच्या पंक्तीमध्ये मला वाटतं सगळं गावच जेवायला लागलं. उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी हा व्यासगादीवरून आशीर्वाद देतो. विठ्ठला बाकीचे सर्व श्रोते आदरणीय नथुजी आणि आमचे भाऊ बसलेत माग पाटील, तुम्हाला देखील धन्यवाद करूया. विठ्ठल बापू वाट तुम्हालाही धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो. ऐसे नमन करुणी सकाळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला ज्ञानोनी आपुल्या बाळा चालवी सकाळा नामा म्हणी विठ्ठला प्रस्तुत वर्षात संतांच्या आगमनाचा सप्तशताब्दी उपरांत रौप्य महोत्सवी 725 वर्ष पूर्ण झाली. त्याच थोडं मी आपल्याला बोलू इच्छेल, अन्यथा आपल्याला आपल्या संप्रदायाची अनभिज्ञता राहील.
ज्या संप्रदायाचे आपण पायिक आहोत त्याचा मुळात इतिहास काय? मुख्य महाविष्णू आपण पायिक झालो तो संप्रदाय त्याचं मूळ आहे महाविष्णू. महाविष्णूचे काही मूळ आहे. दौलतराव पाटील महाविष्णूचं मूळ कोणतं? कारण त्यांच्या पायावर हाक राहते का नाही म्हणून विचारलं. त्यांचंही मूळ आहे भगवान भोलेनाथ. त्यांचे मूळ आहे आदिशक्ती भवानी माता आणि भोलेनाथ. एखाद्या वेळा शिव महापुराण कथा करायचा योग आल्यानंतर मग स्पष्ट करू हा विषय. आज आपल्याला अभंग पूर्ण करायचा आहे. महाविष्णू पासून भगवान ब्रह्मदेव हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत जी साहित्य शास्त्राची प्रणाली आपल्याला मिळाली. ज्या उत्तम संत साहित्याने परिपूर्ण श्रीमंत झाला वारकरी संप्रदाय त्याचं मूळ भगवान महाविष्णू 4 श्लोकामध्ये श्रीमद भागवताचा उपदेश हंस स्वरूपामध्ये येतात. ब्रह्मदेवाला द्यायला लागले. ब्रह्मदेवाने ते ज्ञान नारदाला दिलं. नारदाने व्यासाला दिलं. व्यासाने बाबाजी चैतन्य यांना दिलं. नंतर राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य आणि बाबाजी चैतन्याने आपल्याला ते ज्ञान तुकोबारायांना देऊन अलंकृत केलं. ज्या तिथीवरती आपला सत्ता चालू झाल्या त्याच्या 2 दिवसानंतर माग शुद्ध दशमी पाहुणी माघ शुद्ध दशमीचा दिवस जे परंपरेने भगवान महाविष्णूने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं तेच ज्ञान बाबाजी चैतन्य आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पदरी त्यांच्या स्वाधीन केलं. स्वप्नामध्ये आले. डोक्यावरती हात ठेवला. सत्यगुरु राई कृपामध्ये गेली. परिणारी घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. डोक्यावरती हात ठेवला आणि ज्या तिथीला आपण सप्ताह सुरू केला तिथून 2 दिवसानंतर दशमीच्या दिवशी आपल्या संप्रदायाचा हा उदय झाला. उत्कर्ष झाला. तुकोबाराया अनुग्रहित झाले. आणि तुकोबारायाचा अधिकार अलौकिक दिव्यत्वाला पोहोचला. थोडस बोलून आणि पुढे जातो.
तुकोबारायांची कीर्ती अतिशय वाढायला लागली आणि वाढायला लागल्यानंतर एका कुणब्याच्या घरातील व्यक्तिमत्वाच्या विलक्षण बुद्धिमत्तेकडे पाहिल्यानंतर ज्यांच्याकडे बुद्धीची ठेकेदारी होती ते घाबरले. बापरे, हा वेद बोलतो आणि याच्या वेदनीतीतून निर्माण झालेली अभंगवाणी शेतात निंदायला गेलेल्या बाया तीही बोलायला लागल्या. सारे हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवण एकवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको. गाते कोण? निंता निंता सगळ्या बाया आणि मग घाबरले सगळे ब्राह्मण मंडळी. बाबा तुकोबाराया कोण असेल? त्यावेळेला त्यांचा जलवा आणि कोणी दशग्रंथी कोणी 4 वेद कंठस्थ केलेले त्याच्यामधले एक गोसावी आड नावाचे गणपती बापाचे परम लाडके शिष्य परम भक्त म्हणायला लागले तुकोबारायांची भेट घ्यायला पाहिजे. आपले 4 शिष्य पाठवले. बोलवा रे तुक्याला, बोलवा. पण तुकोबारायाचं कीर्तन चालू होत. घर कस? हा घर चंद्रमौळी, हा चुलीवर हराळी ही अवस्था होती. घरातूनच पौर्णिमेचा चंद्र पाहायला बाहेर निघावं लागत नव्हतं. आज पौर्णिमा, पौर्णिमेचा चंद्र तुकोबारायांच्या घरातूनच दिसत होता. चुलीवर हराळी, चुलीमध्ये भिस्तो पेटल्यात जात नव्हता, त्यात हराळी निघाली होती. ही अवस्था. तुळशी वृंदावनाजवळ कीर्तन चालू आहे आणि या मंबाजी महाराजांनी पाठवले त्यांचे लाडके शिष्य तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये तन्मय झाले आणि त्यांना रात्रंदिवस कळत नाही तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे अविरत. 3 दिवस झाले. कोणाला लघवी लागत नाही, कोणाला संडास लागत नाही, कोणाला भूक लागत नाही, कोणाला झोप लागत नाही. सगळ्यांना भाव समाधी लागली आणि यांनाही भाव समाधी लागली. का बरं माझी शिष्य येत नाहीत परत? म्हणून वैतागलेल्या वृत्तीने आता तुक्याकडे मीच जायला पाहिजे, मीच जायला पाहिजे. तुकोबारायाला अंतर्ज्ञानाने कळलं ही ब्राह्मण मंडळी हे भूदेव माझ्या भेटी करता येत आहे आणि कीर्तनाला विराम देत ज्या मार्गाने येत होते त्याच मार्गाने निघाले. मध्यंतरी भेट झाली आणि जसं तुकोबारायांना पाहिलं तर यांना भाव समाधी लागली. मंबाजी महाराजांना भाव समाधी लागली आणि आता विचारतात, अहो तुकोबाराया काय विलक्षण तुमच्याकडे आकर्षण आहे मला माहित नाही. तुमचं ज्ञान तर दूर राहिलं पण तुमच्या दर्शनाने मला समाधी लागली. सांगा तुम्ही कोण? सांगा तुम्ही कोण? त्यावेळेला तुकोबारायांनी आपल्या मांडीवर चिरा मारला आणि आतला भाग दाखवला. तुकोबारायांच्या शरीरामध्ये हाड मांस रक्त नव्हतं, फक्त पिंजलेला रूह भरलेलं शरीर आतलं पाहिल्यानंतर भाव समाधी लागली. तुम्ही सारखे दुसरे कोणी नाही. तुकोबाराया परब्रह्म स्वरूप मूर्ती तुम्ही आहा. विठ्ठला विठ्ठला उद्धार करण्याकरता आणि अज्ञानी जीवाला सन्मान लावण्याकरता पंथ लागतो, संत लागतो, देव लागते आणि ग्रंथ लागते. वारकरी संप्रदायाची श्रीमंती विलक्षण आहे. वारकरी संप्रदायाजवळ देव आहे पांडुरंग परमात्मा. तो हा देवाचा
पांडुरंगाने जातीवादाचं बंधन पहिले तोडलं. जातीवाद तोडणारा देव कोण पहिला? पांडुरंग परमात्मा. मला सांगा, पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करताना नामदेव रायाच्या पायरीच्या आधी कोणाची समाधी आहे? हा, बरोबर आहे, बरोबर आहे, जोरात बोलायचं. कोणाची समाधी आहे? चोखोबा. जातीनी महार, पण पांडुरंगाने आपल्या दारात समाधी दिली आणि सांगितलं, जेवढा माझा हरिजन समाज आहे आणि त्याच जन्माला आलेले माझे चोखोबा यांच्या पायावर पहिल्यांदा डोकं ठेवेल. दुसरा क्रमांक नामदेव रायाचा. त्यांना नमस्कार करेल आणि माझ्या महाद्वारातून माझ्यापर्यंत येईल. तो माझा लाडका भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या काळातला जातीवाद एकदमच विकोपाला गेलेला होता. एकदमच विकोपाला गेलेला जातीवाद. आमच्या हरिजन बांधवांना ही अडचण होती. पाठीमागे फडा बांधलेला असायचा. पाठीमागे फडा, गळ्यामध्ये फुटक्या, मडक्याचं ढोबर, थुकायचं तरी खाली नाही, डोक्याला पागोट. मार्गाने चालताना श्रीमंत पाटलाच्या दारातून जात असेल तर त्याला जोडा घालून जाता येत नव्हतं. असेल कदाचित जोडा तर त्यांनी तो जोडा हातात काढायचा आणि डोक्यावरती घेऊन घ्यायचा. माय बाप, तुमच्या दारातून मी जातोय. चालताना माग फडा आहे. कारण यांची पदचिन्ह उमटल्यावर कदाचित रस्ता भेटत असेल त्या काळातल्या श्रीमंत लोकांच्या दृष्टिकोनातून, गरीब लोकांच्या दृष्टिकोनातून. ती पदचिन्ह मिटल्या जावी म्हणून माग फडा. थुंकायची मनाई. अरे, दारात राखण करणारा कुत्रा त्याला गादीवर बसवत होता समाज. घरात न्याव न्याव करून उंदर खाणारी मांजर त्यांना कडेवर घेऊन फिरत होता एक बुद्धिवादी समाज. पण आमच्यातल्या हरिजन बांधवांवरती अत्याचार करताना त्यावेळेला जातीवादाचं सोंग करून समाज विभाजित झाला आणि या बांधवांना दूर केलं तर बराचसा समाज मुस्लिम धर्मात जाऊन पिंजारी झाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 80 वर्ष वयाच्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला परवाला मी बोलून गेलो. लाज वाटावी बुद्धिवाद्यांना, पण तो काळ असा विलक्षण होता. ब्राह्मणांच्या विकृत संस्कृतीमध्ये फसलेला. 80 वर्ष वयाच्या म्हाताऱ्या ब्राह्मणांना 12 वर्षाच्या कुमारिका तरुण मुली, 16 वर्षाच्या तरुण मुली अलंकृत करून दागिन्यांनी बायको म्हणून त्याला प्रेझेंट दिल्या जात होत्या वयाच्या 80व्या वर्षी. आणि ते 2 वर्षानं 5 वर्षानं मेलं इचकून उचकी देऊन. तर सगळ्यांना सती म्हणून जावं लागत होतं. त्या तरुण मुली आपल्या समाजाच्या सती जाण्याकरता रडत होत्या. त्यावेळेला हातपाय बांधून त्यांना बळजबरीनं फासाला डोसून त्याच्या बड्यासोबत पेटवल्या जात होत्या. असा विलक्षण समाज बुद्धीनं हीन झालेला सती प्रथेला समर्थन देत चालत असताना एकीकडे एका समाजावरती आघात, तर एकीकडे काही माणसं पारी मेली, तर एकीकडे बायका घरात ठेवायला जागा नाही, अशी अवस्था. जनावरांवर प्रेम करत होते पण माणूस माणसापासून दूर जात होता. त्यावेळेला क्रांती केली वारकरी संप्रदायाने आणि स्वतः पांडुरंग परमात्माच महार झाले. पांडुरंगाचा लाडका भक्त चोखोबा भजन करायला लागले. आणि एक दिवस काकड्याचा प्रसंग, पहाटेचा काकडा चोखोबा करीत असताना गातात आहे, अनंत रूपे अनंत वेश
आणि त्यांच्या झोपडीमध्ये ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग जाऊन उभा राहतो. देवा तुम्ही या ठिकाणी असल्या पहाटेच्या प्रसंगाला मी अभंग काय गातो आणि तुम्ही प्रत्यक्ष माझ्यापुढे उभे काय आहात. प्रणाम केला आणि आता पांडुरंग परमात्मा लाडक्या चोखोबाला बोलायला लागले. चोखोबा, मी तुझ्याकडे काही कारणानिमित्त आलो रे. काय काम पडलं देवा? आमच्या गरीबाकडे, आमच्या वाटक्या माणसाकडे समाज त्याला स्वीकारत नाही, त्याच्याकडे नाही रे. तुम्हा भक्तांना मी कायमच स्वीकारलेला आहे. समाज समाजाच्या जागेवर आणि भक्त भक्ताच्या जागेवर आहे. राजा काय काम पडलं देवा? अधिक बोलायला वेळ नाही. तुकोबा मला तुझे कपडे काढून मला देन, माझे कपडे तू घे. आता तर चोखोबा म्हणायला लागले, एकदा चुकून म्हणे जनाबाईच्या घरी तुम्ही दळण दळायला गेलेले होते. दळण दळताना घाईघाईनं पार झाली, काकडा सुरू झाला आणि विटेवर देऊ नये असं म्हणतील म्हणून तुम्ही जनाबाईच्या घरून घाईघाईनं निघाले. त्यावेळेला नवरत्नाचा हार जणीच्या घरी राहिला आणि जनाबाईची वाकड गळ्यात घालून तुम्ही विटेवर उभे राहिला आणि जनाबाईला सुळीवर देण्याचा आदेश तत्कालीन राजांनी केला. पण जनाबाईचा गौरव पांडुरंगा तुम्ही वाढवून सुळाचं पाणी केलं आणि जना संत म्हणून समाजाला पूजनीय झाली. देवा, उद्या माझ्याकरता कोणती शिक्षा तुम्ही देतात आहात? काय असेल समाज शिक्षा देईल ते उद्या. पण माझं मागितलेले वस्त्र अलंकार मी देणार आहे. फाटक धोत्र घातलं, फाटक पागोट डोक्याला घातलं, तुटकी काठी हातात घेतली आणि पांडुरंग परमात्म्याने आपल्या हाताने चोखोबाला कापड घातले. देवी भक्ताला गी उपकार मांडिले, शांती सुखासनी मानी बैसविले, देवोनी चिन्मया ते छत्र गौरविले. माझ्या लाडक्या चोखोबाला सजवलं. चोखोबांनी दिलेले कपडे पांडुरंगाने घातले आणि पांडुरंग परमात्मा चोखोबाला म्हणतात, चोखोबा कसा दिसायला लागलो रे मी. देवा, हिरा तो हिराच चिंदीमध्ये ठेवला तरी हिऱ्याची किंमत कमी नाही. माझे फाटके कपडे घातल्यावर तुम्ही ब्रह्मांडाचे धनी आहात. आपले कपडे घातले कारण लेकराला सजवते कोण? माय. लेकराला सजवते कोण? बाप. आणि लेकराच्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर आनंद व्यक्त करते माय आणि बाप. चोखोबाला सजवल्यानंतर आनंद व्यक्त करायला लागले आणि पांडुरंग परमात्मा बोलायला वेळ नाही मला. चोखोबा निघालो, फार जरुरी काम करायचं आहे मला. आणि थेट पांडुरंग परमात्मा निघाले. रुक्मिणी मातेच्या दरबारात आले. रुक्मिणी मातेने आवाज दिला, अरे बघा रे, अरे कोणीतरी महाशिरला वाटते रे, मंदिर भ्रष्ट केलं वाटते. ब्राह्मणांनी आवाज दिला. रुक्मिणी मातेनी थोड्याच वेळात, बापरे पांडुरंग तुम्ही, हा आणि हे कपडे, हा पूजा. रुक्मिणी अधिक बोलायला वेळ नाही मला. निघालो मी, मला माझ्या भक्ताचं फार जरुरी कार्य करायचं आहे. आणि महार झालेले पांडुरंग परमात्मा थेट बेदरच्या दरबारामध्ये कर्नाटक राज्यात पोहोचले. दरबारात आल्यानंतर जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. मी पण
का? विठू महार कहते हैं मुझे, क्यों आए हो? माझ्या लाडक्या दामाजी पंतांनी अनेक तुमची धान्याची कोठार आणि पेव गरिबांना वाटून दिली, त्याचा नजराणा भरण्याकरता आलो. अरे तुझ्याकडे काहीच नाही ना? आहे म्हणे. कमरेची कसणी सोडली, डावा हात कसणीच्या मागे लावला आणि यांनी 2 नौकर बोलावले, घेऊन घ्या म्हणे. काय नजराणा असेल तो? म्हणे नाही, जरा मला टाकू द्या. डावा हात पिशवीच्या मागे लावला. भगवंताच्या डाव्या हातावर कोण बसते? साक्षात लक्ष्मी. तो लक्ष्मीचा हात होता आणि एकदम ते कसणे खाली केली. क्विंटलानं सुवर्ण मुद्रा त्यातून बाहेर पडायला लागल्या. हाताने मोजणं अशक्य झाला आणि ताजव्यात मुद्रा मोजायला लागले. पत्र दिलं होतं दामाजी पंतांचं लिहिलेलं, डुप्लिकेट पत्र. स्वयं पांडुरंग परमात्मानी ते लिहिलेलं पत्र. अक्षर परमात्माच्या हातातली अक्षर होती आणि अक्षर परमात्म्याच्या हातातली ती अक्षर किती सुंदर असतील त्याबद्दल वाच्यता न केलेली बरी. 2 मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि बसलेल्या 2 मैत्रिणी, दोघींच्या नवऱ्याची पत्र आली. मुंबईला ती नोकरीला होते पोस्टाने. त्या काळात फोनाने इतर साधनं नव्हती. त्यावेळेला ही दुसरी मैत्रीण म्हणते, दाखव का पत्र तुझ्या नवऱ्याचं? आता नवऱ्याने पाठवलेलं पत्र बायकोनी तिनं वाचायचं असते. आता पत्राचा जमाना गेला, आता मोबाईलचा जमाना आला. नवीन जान जवान लेकर पलंगावरती झोपतात, तोंडकाळावर ब्लँकेट पांघरून घेतात ना, आत मोबाईल खेळतात. असं का? बुद्धी खेळतात नाही? काय असतील त्याच्यामध्ये लक्ष. 2 मैत्रिणी बसलेल्या आणि पत्र आलं. तेवढे दाखव ग पत्र. म्हणे माझ्या नवऱ्याचं असं आहे. काय हस्ताक्षर असेल? बोलायला लागले, संभाषण करायला लागले. त्या चतुरच सखीमी वार्ता स्वयं विलिखितम स्वयं नवाजयति. माझा नवरा असा लिहितो म्हणे का त्याने लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही, दुसऱ्याकडून वाचून घ्यावं लागते. दुसरी म्हणायला लागली, थांब थांब थांब, माझ्या नवऱ्याची विशेषता सांगते मी. चतुरच सखीमी वार्ता स्वयं स्वयं न लिखेति परम न वाचयति स्वयं लिखितम परममी न वाचयति. अगं माझा जो नवरा आहे ना, त्यानं लिहिलेलं त्यालाच वाचता येते, दुसऱ्याला वाचताच येत नाही. असली अक्षर नव्हती ती. आणि बघ काय विचारतात, अक्षर परमात्म्याच्या हातातले अक्षर बादशाकडे दिली. बादशाची डोळे गेलेली मुलगी होती. या विठू महाराजचा विलक्षण आवाज ऐकला आणि तिला नजर आली. बापरे, कितना अच्छा विठू महाराज है, जरा लिख कर दे दो, लिहून द्या. दामाजी पंतांचा नजराणा मिळाला म्हणून लिहून घेतलं आणि निघाले. दामाजी पंतांना बंदिस्त बनवून त्या ठिकाणी आणलं. बादशाह म्हणतात, छोड़ दो. उन्होंने जितना अनाज गरीबों को बांटा, उन सभी की कीमत उनका एक कोटवार आया था, विठू महार नाम बता रहा था, उसने दरबार में जमा की. उन्हें आजाद करो. त्यांना आजाद केलं आणि दामाजी पंत रडायला लागले. मी तर कोणाला पाठवलेलं नव्हतं. नहीं, अभी कुछ समय के पहले आपका भेजा हुआ नौकर आया था. विठू महार स्वयं को बोल रहा था, नजराना सुवर्ण मोहरा के स्वरूप में यहां पर जमा कराते हुए उसकी रसीद हमने बनवा दी. रडायला लागली दामाजी पंत. मी पाठवलं नाही कोणालाच पाठवलं नाही. कोण असेल हा या ठिकाणी नजराणा भरणारा? माझ्या लाडक्या पांडुरंगाच्या अतिरिक्त हा कोणी नसेल. आज महाराजचा वेश धारण करावा. हा, रुक्मिणी माता बोलायला लागली, ए महार आत्मविषयीला त्याला देवाने उत्तर दिलं. कोणाला महार म्हणायला लागली?
जिस दिन मैंने तुझसे शादी करवा दी, तेरा अपहरण करके लेकर गया, उसी दिन तुम्हें महार बन गया. या शब्दाचा संधी विग्रह असा होतो, मा अधिक हरण. आईचं अपहरण करून नेतो तो महार. रुक्मिणी माता जगाची माय आणि तिला हरण करून नेणारा जगाचा जगदीश्वर पांडुरंग परमात्मा. त्या दिवशी कौंडण्यपुरातून मी तुझं अपहरण केलं, त्या दिवशीच मी महार झालो. विठ्ठला विठ्ठला महार. खडखडा मोजिल्यानं मोहरा, हा दचकल्या सर्वांच्या नजरा. सगळ्यांच्या नजरा दचकल्या आणि आंधळ्या असलेल्या बादशाच्या मुलीला नजर आली आणि बादशाह तरडायला लागला. बापरे दामाजी पंत, आपने किसी को नहीं भेजा था? हाँ. फिर आपका भेजा हुआ दूत? हा मी पाठवलेला तो माझा दूत नाही, जगाचा नाथ आहे. या फटक्या माणसा करता देवा तुम्हाला इथे येऊन माझा नजराणा भरावा लागला. आता मी नाही करणार बादशाची नोकरी. आणि दामाजी पंत पांडुरंगाच्या सेवेमध्ये कायमचे समर्पित झाले. पण बादशाह म्हणतो, एकदा दर्शन करून दे त्या पांडुरंगाचं. आणि बेदरच्या बादशाला मुली सहित पांडुरंगाच्या दर्शनाला दामाजी पंतांनी आणलं. आणि दामाजी पंतांच्या मार्गदर्शनात पांडुरंगाचं दर्शन करून बादशाह बेदरचा परम सौभाग्याचा धनी झाला. विठ्ठला विठ्ठला पण ज्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये देवानी जातीवाद तोडला आणि ज्ञानदेवानी क्रांती करून सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीला बसवले. गोरोबा जातीने कुंभार आहे, सेना जातीने न्हावी आहे, सालो मालो सुतार आहे, जनाबाई जातीने मातंग आहे. अधिकार केवढा? जरी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, हा एकची टाळी झाली टाळी झाली, एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी वाळवंटी वाळवंटी, एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली, एकची टाळी झाली. चंद्रभागे